गुरु ग्रह आणि ज्ञानयोग. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत. गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल. मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे, जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यात आज आपण गुरु ग्रह आणि भगवद्गीतेमधील ज्ञानयोग या विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका. त्यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल. तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. नवग्रहातील गुरुग्रहाविषयी आपल्याला सर्वांना माहिती असेल. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला सर्वात शुभ ग्रह मानण्यात आले आहे. ज्या पत्रिकेत गुरुग्रह बलवान असेल ती पत्रिका देखील बलवान ठरत असते, कारण एकटा गुरुग्रह जवळपास अर्ध्या पत्रिकेवर आपला शुभ प्रभाव टाकत असतो. ती नैसर्गिक शक्ती त्याच्यात असते. महत्त्वाची बाब म्हणजे मनुष्य जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व गुरुग्रहाकडे देण्यात आलेलं आहे. शिक्षण, प्रेम, विवाह, संतती, अर्थार्जन, करिअर, भाग्य अशा अनेक गोष्टी गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतात. म्हणून ते मनुष्याच्या जीवनावर प्रभाव टाकतात. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त करणं देखील अशक्य असतं. अशा गुरुग्रहाचा आणि भगवद्गीतेतील ज्ञानयोगाचा संबंध अत्यंत जवळचा आहे. गुरुग्रह आणि ज्ञानयोग हा विषय म्हणजे भगवद्गीता आणि ग्रहयोग या मालिकेतील एक प्रकाश बिंदू आहे. कारण भगवद्गीता आणि गुरुग्रह या दोघांचं मुख्य तत्त्वज्ञान आहे. गुरु म्हणजे शुद्ध ज्ञान, समज, सद्बुद्धी होय. तसंच ज्ञानयोग म्हणजे आपल्या जवळ असलेल्या विवेकाच्या साह्याने आत्म्याच्या स्वरूपाचा शोध घेणं होय. एखाद्याच्या पत्रिकेत जेव्हा गुरुग्रह बलवान असतो तेव्हा ती व्यक्ती नैसर्गिकपणे आध्यात्मिक तत्त्वचिंतक आणि मार्गदर्शक असतो. या उलट पत्रिकेत गुरुग्रह कमजोर असेल तर असा व्यक्ती ज्ञान, अंधश्रद्धा आणि चुकीच्या लोकांच्या आहारी जाण्याची शक्यता निर्माण होत असते. जीवनात योग्य गुरु लाभणं ही मोठ्या भाग्याची बाब मानली जाते, जी आपल्या भाग्यातच लिहिलेली असते. जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तोच खरा गुरु होय. भगवद्गीतेतील 4था अध्याय हा पूर्णपणे ज्ञानयोगावरच आधारित आहे. आपल्या पत्रिकेतील 4th स्थानावरून वास्तू, वाहन, आई या सर्व गोष्टी बघितल्या जातात. महत्त्वाची बाब म्हणजे आई हीच आपली पहिली मार्गदर्शक असते. आपल्या आयुष्यातील तीच पहिली गुरु देखील असते. आपल्याला ज्ञान देणारी, आपल्यावर संस्कार करणारी असते. तर गीतेतील 4th अध्याय देखील आपल्याला ज्ञान देत असतो. तुमच्या जीवनात कोणताही प्रश्न असला तरी त्याचं उत्तर गुरुकडे असतं. कारण गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी दिशा असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकडे जावं. सेवाभावाने, नम्रतेने त्यांना प्रश्न विचारावेत. ते तुम्हाला योग्य ज्ञान नक्कीच देतील. गुरु म्हणजे गुरुची कृपा आणि गीता म्हणजे त्या कृपेचं तत्त्वज्ञान होय. आता प्रश्न असा आहे की ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानयोग म्हणजे मी शरीर नाही, मी मनही नाही, मी फक्त आणि फक्त आत्मा आहे. शुद्ध शांत असा मी एक आत्मा आहे. ही ओळख आपल्याला ज्ञानयोगातून प्राप्त होते. गीता आपल्याला असं सांगते की ज्ञान म्हणजे खरी मुक्ती होय. गुरुग्रह तुम्हाला दिशा दाखवतो, तर गीता तुमच्यात ज्ञान निर्माण करते किंवा जागृत करते. ज्ञान म्हणजे अंधाराचा शेवट होय. भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्ञानासाठी विनम्र हो. गुरुला प्रश्न विचार आणि त्याची सेवा देखील कर.
त्यानुसार आपण आज गुरुग्रह आणि आत्मज्ञानाचं गूढ उलगडणार आहोत. आपण नेहमीच शोध घेत असतो की कोणीतरी यावं आणि आपल्याला मार्ग दाखवावा. तिथेच गुरुतत्वाचा उगम होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. अर्थात ज्ञान हे पुस्तकी नाही, त्या अनुभवातून येतं, गुरुच्या नजरेतून येतं, शांत मनातून उमगतं. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाचं अत्यंत सखोल असं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. गुरुग्रह म्हणजे शहाणपणा, योग्य शिक्षण आणि एखाद्या व्यक्तीचा विकास होय. गुरु आपल्याला मार्ग दाखवतो. इतकंच नव्हे तर त्या मार्गावरून चालायला देखील शिकवतो. महाभारतात युद्ध जवळ आलेलं असतं. ऐन रणभूमीवर उभा राहिल्यानंतर अर्जुन गोंधळतो, शस्त्र खाली ठेवतो आणि म्हणतो की इथे तर माझ्या विरुद्ध माझेच लोक उभे आहेत. बालपणापासून मी ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो ते ज्येष्ठ वरिष्ठ, ज्यांनी मला ज्ञान दिलं ते गुरु, माझे रक्ताचे नातलग सर्व उभे आहेत. त्यांच्याबरोबर जर मी युद्ध केलं तर माझेच लोक मरतील आणि न केल्यास अधर्म जिंकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवण्यासाठी गुरुतत्वाचं रूप घेतात. ते अर्जुनाला समजवतात की स्वधर्मे निधनम श्रेयम परधर्मो भयावह. त्यातून अर्जुनाला दिशा मिळते. इथे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला नवीन असं काहीच शिकवलेलं नसतं, फक्त त्याला स्वतःचा मार्ग आठवून दिलेला असतो. म्हणून असं म्हटलं जातं की गुरु म्हणजे जो तुमच्या आतली शक्ती जागवतो तोच गुरु होय. याचंच एक उदाहरण म्हणून रामायणातील एक प्रसंग आहे. जेव्हा प्रभू श्रीराम दुःखात असतात, या संसाराला काही अर्थ नाही, सर्व काही क्षणिक आहे असं त्यांना वाटायला लागतं, तेव्हा राजगुरू वशिष्ठ त्यांच्याकडे येतात आणि विचारतात, राम तू कोण आहेस, तुझं दुःख कुणाचं आहे. अशा प्रकारे प्रभू श्रीराम आणि राजगुरू वशिष्ठ यांच्यात योग्य सुसंवाद घडून येतो आणि त्या संवादाच्या माध्यमातून श्रीरामांचं मन शांत होतं. जो शंका नाहीशी करतो आणि मनाला शांतता मिळवून देतो तो म्हणजे गुरु होय. उपनिषदामध्ये देखील याविषयीच्या अनेक कथा, अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आपल्या धर्माचे असे अनेक विविध विभाग आहेत की जेथून आपण ज्ञान ग्रहण करायचं ठरवलं तर अनेक माध्यमं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. उपनिषदामध्ये श्वेतकेतू नावाचा एक तरुण ब्रह्मचारी असतो. तो शिक्षण घेऊन घरी परत येतो. त्याला वाटतं तो सर्व काही शिकून आलेला आहे, आपल्याला सर्व काही समजलेलं आहे, आता आपल्याला कशाचीही गरज नाही. त्याचे वडील हे उद्दालक ऋषी असतात. आपल्या मुलाचा असा आविर्भाव पाहून ते त्याला विचारतात, बाळा तू ज्ञान ग्रहण केलं आहे का, की ज्यामध्ये सर्व कळतं. हे ऐकून श्वेतकेतू गप्प होतो. त्याला सत्य उमगतं की त्याच्याजवळ पुस्तकी ज्ञान असू शकेल, मात्र आत्मज्ञानासाठी शिष्यत्व हवं. मनामध्ये आचरणामध्ये नम्रता हवी. तेथून श्वेतकेतू आणि ऋषी उद्दालक या पितापुत्रामध्ये संवाद सुरू होतो. तसंच तो आपल्या वडिलांनाच गुरु मानून त्यांचं शिष्यत्व पत्करतो. या संवादाचं मुख्य स्वरूप हे तत्वमसी आहे, म्हणजे तूच ते आहे आणि हीच खरी शिकवण देखील आहे. आज प्रत्येक व्यक्ती गुगलवर गुरु शोधत असतो, किंबहुना गुगललाच आपण गुरु बनवलं आहे. गुगल जे सांगेल त्याला खरं मानून, तेच योग्य ज्ञान मानून आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो आहे. गीता असं सांगते की श्रद्धा आणि नम्रतेसह जेव्हा तुम्ही आतून मनापासून शिकण्याची तयारी असते तेव्हा गुरु तुमच्या जवळ असतो. ज्योतिषशास्त्र सांगतं की गुरुचा प्रभाव असेल तर तुम्हाला योग्य शिक्षक, योग्य सल्ला आणि योग्य संधी प्राप्त होते, मात्र तेवढी श्रद्धा ठेवायला हवी. गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो अनुभव, प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या मागील उत्तर शोधणारी व्यक्ती असते. श्रद्धावान लभते ज्ञानम हा श्लोक केवळ गीतेतील नाही, तर ते प्रत्येकाच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात असते. म्हणून प्रत्येक मनुष्याने श्रद्धा ठेवायला हवी, आपल्या गुरुविषयी आदर ठेवायला हवा,
आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आपल्या आसपास असतो यावर विश्वास ठेवा. अशा प्रकारे गुरुग्रह आणि भगवद्गीतेतील ज्ञानयोग हा विषय स्पष्ट करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. तुमच्या आयुष्यातही आदर्श असे गुरु असतील. वेळोवेळी त्यांच्याकडून तुम्हाला योग्य ज्ञान प्राप्त झालेलं असेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा प्राप्त झालेली असेल. तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. या शास्त्रीय माहितीवरील तुमचे विचार देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. पुढील भागात आपण पुढील विषयासह नक्की भेटूया. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या धर्मातील हे अमोघ असं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.